कवळे साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी एकदा टाळी, कारण त्यांना काही सांगायची गरजच नाही. अगदी गोड सिस्टीम आहे. आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि एक कीर्तनाचे जे शूटिंग चालू आहे, कोणतं युट्यूब चॅनल? डीडी साखळे. डीटी साखळे युट्यूब चॅनल. परत हा, एकच आहे. या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बरोबर आहे ना? आणि कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबरायांचा. तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात की हेची दान देगा देवा. देवा द्यायचंच असेल ना तर हेच दान दे. कोणतं? तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर मला पडू देऊ नको. आणि जर विसर नाही न पडू दिलं देवा तर मी काय करेन म्हणतात? गुण गाईन आवडीन हेची माझी सर्व जोडी. देवा मी तुझं आवडीन गुणगान गाईन. आणि पुढे म्हणतात मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देईस. द्यायचीच असेल तर संताची संगती दे देवा. आणि शेवटी म्हणतात या वरच्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्या ना, कोणत्या कोणत्या? तुझा विसरण व्हावा, संत संग देई सदा, ह्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्या ना देवा तर मी सुखाने गर्भवासात येण्यासाठी तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल सर्वात पहिली गोष्ट तर तुकोबराय मागतात या गोष्टीवर विश्वास बसत नाही. का? कारण प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे मैबा. जीवाचा स्वभाव आहे कोणाकडे काही मागणं. तुमचा आमचा स्वभाव कोणाकडे आपण काहीही मागत राहतो. संतांचा स्वभाव आहे कोणाकडे काहीच न मागणं. आणि देवाचा स्वभाव आहे जे मागत नाहीत ना त्यांना मागा म्हणून आग्रह करणं. मग संत या ठिकाणी तुकोबराय मागतात हे कसं काय? बघा संतही मागतात पण कसं? त्यांची मागणी वेगळी आहे. म्हणून मागत असताना नेहमी संताकडे पाहून मागितलं पाहिजे. मागतं सगळ्यांनाच येतं. तुम्हाला मागता येतं, आम्हाला मागता येतं. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, इथं बसलेल्या पैकी पकवाज कोणाकोणाला वाजवता येतो? हा ठीक आहे बाबा, तुम्हाला पकवाज वाजवता येतो? तुम्ही चष्मेवाले येतो, तुम्ही खोटं बोलताय. इकडं पलीकडे काका तुम्हाला, अहो तुम्हाला पण येतो, तुम्ही सुद्धा खोटं बोलताय. तुम्ही उठून बघा पकवाजावर थाप टाकून वाजतो का नाही? वाजतो ना. मंडपातले कोणी